अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महात्म्य अध्याय 30. निवृत्ती मार्गाबद्दल मदालसेचे विचार. शेवटच्या पुत्रास राजाच्या इच्छेप्रमाणे प्रवृत्ती मार्गाचा उपदेश. विधीचे निवृत्तीतच तात्पर्य. सुबाहूने अलर्काचा पराजय केला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदत्तात्रयाय नमः. गुरु म्हणे शिष्याशी असा कोपोनी पत्नीशी राजा बोलिया विचारेसी प्रवृत्ती मार्ग निरत जो. ते तसे त्याचे वचन मदालसा परिसून म्हणे कान देऊन ऐकावे भाषण माझे हे. हा उपदेश केला उचित याने पितर समस्त निश्चय होतील मुक्त. हे वेदमत खास असे पंथा नाही याऊन मोक्षा जावया दुजा जाण. अतएव हाच श्रेष्ठ म्हणून वेदवचन ऐकले. पितृभूताजी जे असती ते स्वकर्मे वाचती. काय जीवित मनुष्याचे हाती केवळ भ्रांती घेती नर. जरी श्रीधनादी भोगावे तरी वैराग्याने वागावे. या वेदवचना दोष द्यावे मग पाखंड व्हावे वेदबाह्य. तर गुरु शिष्याला सांगता आहेत. राजा पत्नीला संतापून सांगतो आहे की मुलगा पाहिजे म्हणे, त्याच्याने पितरांचा उद्धार होतो, नंतर मोक्षाला जातात पित्र, असं तो सांगतो आहे. तेव्हा ती सांगते की पुत्रच कशाला पाहिजे म्हणे. आपण जे काही स्वकर्म करतो, जे काही पित्र असता म्हणे, ते ज्याच्या त्याच्या कर्माने ज्याला त्याला स्वर्ग नरक जे भोगावं लागतं म्हणे. आणि जरी आपण जो वेदमार्गाने जाईल म्हणे तो देवद्रोही होईल कसा म्हणे, तो स्वतः तर तरुण जाईल म्हणे. आणि मोक्षच पाहिजेत किंवा मुलगा आपल्याला पाणी देईल, मुलगा आपल्याला हे करेल, असं कशाला पाहिजे म्हणे, असं ती सांगते आहे. वैराग्य संन्यास घेता भिक्षार्थ परद्वारी जाता. केवी येईल हीनता संतोष धरिता कायशीन. जरी पूर्वी वाटे क्लेश तरी पुढे सुख होईल मोठे. प्रवृत्ती मार्गी जरी सुख वाटे तरी मोठे दुःख पुढे. जर आपण हे केलं म्हणे, संसारामध्ये राहिलं तर आपल्याला आज गोड लागतं, आपल्याला खूप संसार आवडतो, सगळं हे आवडतं, पण पुढे गेल्यानंतर दुःखच असतं म्हणे. पण ही प्रवृत्ती मार्ग जो आहे, विरागीपणा जो आहे, त्याच्यामध्ये पुढे सुख होतं म्हणे. आत्मा हाची मुख्य लोक हा मिळावया नको लेक. प्रबोधपुत्र होता एक मिळे आत्मलोक निश्चय. तर आत्मा हा स्वतःच एक लोक आहे म्हणे. मग लेकाची काय गरज आहे. तर प्रबोध हा त्याचा म्हणजे मुलगाच झाला ना म्हणे. आणि त्याच्याने आत्मा मिळेल म्हणे, आत्मलोक मिळेल म्हणे, म्हणजे ब्रह्म मिळेल म्हणे त्याच्याने. तेव्हा मी केले उचित हे जरी तुम्हा वाटे विपरीत. तरी आता प्रवृत्ती निरथ चौथा सूत होईला. तर मग तुम्हाला असं वाईट वाटतं ना म्हणे, तिघं मुलांना जडमूड केलं, त्यांच्यावर उपदेश केला, तर आता हा जो चौथा आहे तो तुमच्या वागण्याप्रमाणे करते म्हणे मी त्याला. मी सर्व विद्या सांगत असे ह्यासी जरी विश्वास वाटे तुम्हासी. तरी हा असो मजपासी ना तरी ह्यासी तुम्ही न्यावा. तुमचा जर विश्वास असेल तर माझ्याकडे ठेवा, नाही तर याला तुम्ही घेऊन जा म्हणे. असे वचन ऐकून म्हणे तू करवी अध्ययन पुन्हा येऊन पाहिन ठेवीने खात्री झाली. तो राजा म्हणतो ठीक आहे, आता मी ठेवतो म्हणे तुझ्याकडे, तू शिकव, बघते म्हणे तू काय शिकवते ती त्याला. असे सांगून जाई राजा. माता म्हणे या आत्मजा पुढे उद्धरी अधोक्षजा. अत्रिजा हा तुझ्या वाट्याचा. याला 5 उच्चग्रह आले म्हणून हे विघ्न आले. आता माझा उपाय न चाले कर्म आले आड याचे. तर हा मुलगा जो आहे म्हणे, याच्या कुंडलीमध्ये 5 ग्रह उच्च ठिकाणी आलेले आहे. त्यामुळे मला काहीच करता येत नाही म्हणे. म्हणून आता याला राज्यावरच बसवावं लागणार आहे म्हणे, असं ती म्हणते आहे. आणि दत्तगुरूंना सांगते ती की याच्या पुढे तुम्हीच याच्याकडे बघा म्हणे. कोण हा अनादरील ग्रहा 66,000 वर्षे हा राज्य भोगिता सोडील मोहा तवन हा विरक्त होय. तर आता याच्या ग्रहांप्रमाणे याला 66,000 वर्ष राज्य करावे लागेल. तोपर्यंत याला या मोहमायेतून सुटकाच नाही म्हणे, आणि हा विरक्त होणारच नाही म्हणे. याचे दैव असे म्हणून या हा म्या अर्पिला तुमच्या पाया. यावरी मग दत्तात्रेया करवी दया निश्चय. आणि मग नंतर तुम्ही याच्यावर दया करा आणि
याचा उद्धार करा म्हणे. अशी दत्ता प्रार्थनी मग अलर्का बोलावणी वेदशास्त्र पढवणी करी ज्ञानी व्यवहारी. आणि मग ती त्याला सर्व शिकवायला लागलेली आहे. वेदशास्त्र व्यवहारात कसं वागावं ते सर्व. धर्मार्थ काम साधन वर्णाश्रमाचरण षड्विध राजनीती लक्षण प्रजारंजन कर्म सांगे. मग वर्णाश्रम धर्मार्थ काम काज काय करायचं ते सर्व सांगते. राजलक्षण कसे करायचे, राज्य कसं करायचं, लोकांना कसं सांभाळायचं ते सर्व ती सांगते आहे. धनुर्विद्या सांगून केला व्यवहार निपुण तया चतुरा पाहून भूपाचे मन रुष्ट झाले. आणि मग धनुर्विद्या शिकवली, सगळं शिकवलं तिने त्याला. आणि मग त्याला बघून राजाचं मन संतुष्ट झालेलं आहे. मग अलर्क स्वयंवरी अनेक कन्यावरी प्रख्यात झाल्या भूमीवरी धनुर्धारी धुरंधर. अशा प्रकारे त्यांनी अनेक मुलींशी लग्न केलं, स्वयंवर केलं आणि त्याची सगळीकडे ख्याती व्हायला लागलेली आहे. राजा पाहुनी पुत्रासी वृष्ट झाला मानसी यौवराज देई त्यासी स्वयंवनाशी चाले तो. आणि मग अशा प्रकारे राज्य त्या राजाने आपल्या मुलाला राज्याभिषेक करून दिलेला आहे आणि तो स्वतः वनात चाललेला आहे. मदाला सा म्हणे रायाशी मी येते वनासी असता समागमासी होईल मनाशी आनंद. राजा तथास्तु म्हणे मग निघता ती म्हणे अलर्का राज्य करी धर्माने पुत्राप्रमाणे प्रजा पाळी. आणि मग तो राजा वनात जायला निघाल्यानंतर मदालसा पण म्हटली मी पण येते तुमच्याबरोबर, आपण दोघं बरोबर असलो तर चांगलंच होईल म्हणे. असं म्हणून ती त्याच्याबरोबर चाललेली आहे वनामध्ये. दोघं निघालेले आहेत. राजा तथास्तु म्हणे मग निघता ती म्हणे अलर्का राज्य करी धर्माने पुत्राप्रमाणे प्रजा पाळी. 66,000 वर्षे घेसी भूभार अलर्का मग या उपर शत्रू उठेल दुर्धर. तेव्हा तुझे व्हावया हित मी ठेविते हे लिखित तव वर ठेवी पेटीत गुप्त जवरी शत्रू न उठतील. तर 66,000 वर्षे तू राज्य कर आणि नंतर ह्याच्यानंतर तुझ्यावर प्रबळ शत्रू येणार आहेत आणि त्यावेळेला मी एक चिठ्ठी ठेवते म्हणे या पेटीमध्ये, तर त्याच्यानंतर तू ही पेटीतली चिठ्ठी काढून वाच, तोपर्यंत काढू नको म्हणे, ती सांभाळून ठेव म्हणे. तववरी करी जतन नित्य ठेवी पूजन शत्रू उठताची स्मरून हे वाचून पाहे तू. आणि नंतर शत्रू जेव्हा चाल करून येईल त्यावेळेला तू आठवणीने हे वाचून बघ म्हणे काय आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं ते. तेव्हा आहे वाचून तसे करता आचरण शत्रू जातील मित्र होऊन साम्राज्य पाहुनी सुखी होशी. आणि नंतर मग हे तू लिहिलेलं आहे त्याप्रमाणे आचरण कर आणि मग तुझे शत्रूसुद्धा मित्र होऊन जातील आणि सुखी होशील म्हणे तू. असे अलर्का सांगून आशीर्वचन देऊन माता करी प्रयाण चरण धरुणी पुत्र रडे. माता म्हणे सुता तू मागे उलट आता मी धरुणी पतीच्या व्रता सार्थकता करीन. सदा एकत्र सहवास न घडे नित्य जीवास कर्माधीन खास असे निवास जानबा. तर मी माझ्या पातिव्रत्य धर्माप्रमाणे जाते म्हणे पतीबरोबर आणि तू परत जा म्हणे. प्रत्येक जीव सदैव एकत्र राहतोच असं नाही म्हणे, प्रत्येक आपल्या कर्माप्रमाणे एकत्र येतात आणि लांब जातात म्हणे, त्यांचा हा वियोग होतच असतो म्हणे. तर आता आपलाही संपलेलंच आहे, आता आपणही आता लांब जाऊ म्हणे. आता तुमचा योग सरला म्हणून हा योग झाला, काय उपाय याला आपल्या मनाला सावरावे. असे असता सांगून माता जाई निघून पती सवनी येऊन राहिली समाधान पाहुनी. आणि मग आता आपण स्वतःलाच आपल्या मनाला एक समजूत घालायची आणि नीट राहायचं म्हणे असं सांगून ती चाललेली आहे. नंतर तिने पतीलासुद्धा कर्मगती काय सगळं ज्ञान दिलेलं आहे. अशी धन्य मग अवसर पाहुनी पतीस बोध करुणी पूर्ण विज्ञान टसवणी धन्य मानी आपणासी. अशी धन्य ती सती पतीला देई सद्गती आपण देवी देहमुक्ती देव मानिती आश्चर्य. आणि मग तिने पतीला पण धर्माचरण कसं करावं ते सर्व सांगितलेलं आहे आणि त्यांनासुद्धा मोक्षाला नेलेले आहे आणि स्वतःसुद्धा विधेयमुक्ती घेतलेली आहे तिने. मदाल साधन्य सती स्वये सेवनी जीवनमुक्ती पुत्रा देई सद्गती दे सद्गती पतीला जी. सती चुडाला जशी तारी निजपतीसी मदाल साही तशी नारी अशी विरलशी. तर चुडाला सती जशी होती तशी त्याप्रमाणे मदालसा सुद्धा होती आणि अशी श्री विरळ सापडते म्हणे.
प्रातःकाळी उठून ज्याचे करिता कीर्तन सर्व पाप जाऊन अंतःकरण शुद्ध होईल. तर अशा स्त्रीचं जर आपण चिंतन केलं, सकाळी उठल्या उठल्या तिला नमस्कार केला तर आपलेसुद्धा पाप निघून जातील आणि शुद्ध अंतःकरण होईल म्हणे. असो इकडे अलर्क प्रतापाचा जो अर्क, न वर्णवे त्याचा तर्क, अधर्म संपर्क न करी करी प्रजारंजन, न दुखवी लोकांचे मन, ज्याला खुशी प्रजाजन, नित्य दान दे विप्रा. तर इकडे राजा होता तो अलर्क, तो आता न्यायाने राज्य करायला लागलेला आहे, लोकांना एकदम सुखात ठेवायला लागलेला आहे. नंतर कोणाचं मन दुखत नव्हता आणि रोज ब्राह्मणांना दान द्यायचा. नाम घेता ज्याचे चित्त कापे शत्रूचे, अलंघे शासन ज्याचे करी दुष्टांचे खंडन, जो धर्मे दंड्या दंडी अदंड्या ते न दंडी, लोभे क्रोधे द्रव्य न जोडी धर्म जोडी सदैव. नंतर त्याला बघून शत्रू थरथर कापायचे म्हणे. आणि कारण काय, तो न्यायाने वागायचा. जो शिक्षेला पात्र आहे त्याला शिक्षाच द्यायची आणि जो निरपराधी आहे त्याला सोडवायचा, तो असा तो वागायचा. नंतर राग करून लोभ करून द्रव्य कोणाचं हिसकावून घेत नव्हता, धर्माने वागायचा. करी शिष्टांचे पालन दान देई धन, पगबंधांचे रक्षण करी सदैव मन ज्याचे. आणि जे काही गुणी लोक आहेत त्यांचं योग्य प्रकारे सत्कार करायचा, आंधळ्या पांगळ्यांचं रक्षण करायचा. अशा प्रकारे तो इतका असा उदार होता तो. धर्मे अर्थे धर्म संपादी, धर्मे अर्थ संपादी, कोणा न करी भेदी, राहे आनंदी सदैव. आणि धर्माने पैसा कमवायचा आणि पैशाने पुण्य कमवायचं असा होता तो. धर्मार्था विरोधे करुण करी काम पूर्ण, सदा राहे प्रसन्न ज्याचे मन खिन्न नसे. धर्म आणि अर्थ यांना अनुकूल असणारा असा होता तो आणि प्रसन्न चित्ताने तो वागायचा. तो करी सांग याग कधी न होती व्यंग, परी वाढे ज्याचा राग तया विराग न होईल. ऋतुकाली भार्यागमन यज्ञशेष मध्यमास सेवन, हे अपूर्व वेदवचन असे मानून वागे जो. तो योग्य काळी योग्य करायचा. नंतर यज्ञयाग करून मांस सेवन करायचा. मांस जे उरलेलं ते नंतर खायचं. आणि कसं वागायचा, वेद सांगतील प्रमाणे वेदाप्रमाणे वागायचा तो. असा तो राजवर्य नेने विधीचे तात्पर्य, मानी स्वर्ग ऐश्वर्य कार्य न विचारी, मध्यमांस भक्षण आणि स्वभार्यागमन, हे सर्वा मनापासून आवडे पूर्वसंस्कारे. मध्यमांस भक्षण किंवा स्त्रियेला गमन करणं हे सर्वांनाच आवडतं म्हणे. ते कशाने होतं, ते पूर्वसंस्कार म्हणजे आपल्या मागच्या ज्या कर्माप्रमाणे ते घडत असतं. फिरावे यापासून निवृत्ती व्हावी म्हणून वेदे संकोच करून, हे विधान सांगितलेले आहे. म्हणून जसं वागेल तसं मनाप्रमाणे वागायचंच का, तो वागू नये म्हणून हे वेद आपल्याला उपदेश करत असतात. वेदांमध्ये सगळं सांगितलेलं असतं. सर्वकार सर्वस्वीयाते भोगतील म्हणून न राहते, ऋतुकाली स्वश्रीते सेवावे असे वेदवदे. म्हणून शास्त्राप्रमाणे वागावं. थोडक्यात म्हणजे वर्जिता इतर स्त्रियांशी भोगिता स्वश्रियेसी, हा एक संकोच नरासी वेद दावी निश्चय. तर श्रीगमन कसं केव्हा करावं हे सर्व याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे आपल्या स्त्रियेशी संबंध ठेवावा. माझी स्त्री म्हणून अहोरात्र करतील गमन, ऋतो भार्या मुपोयात म्हणून दुसरा संकोच केला हा. भय वाटावे म्हणून शास्त्रे केले शासन, हे उल्लंघिता दारुण नरक भय येत असे. म्हणजे केव्हाही कुठेही स्त्रियांशी हे करावं म्हणून त्याच्यावर काहीतरी बंधन यावं म्हणून हे वेद सर्व सांगत असतात. आणि त्या शास्त्राला धरूनच कोणत्याही गोष्टी करायच्या असतात. आता श्लोक आहे. येपी गच्छन्ति रागांधा नरा नारी रजस्वला, पर्वण्यस्प्यू दिवाशादे ते वै नरकगामिनी. म्हणजे जे काही कामांध लोक असतात ते रजस्वला स्त्रीशी पर्वकाली दिवसा किंवा श्राद्धाच्या दिवशी किंवा तीर्थाच्या ठिकाणी विषय सेवन करतात, ते निसंशय नरकातच पडतात म्हणे. ऋतुस्नाता तू यो भार्या सन्निध्यो नाधी गच्छती, घोरायाम भ्रूणहत्यायाम पच्यन्ते न संशय. नंतर जो पुरुष
4 दिवसानंतर स्नानाने शुद्ध झालेल्या अशा पत्नीशी विषय सेवन करीत नाही तो भयंकर घोर अशा बालहत्यारूप पापामध्ये पचत राहतो. ही केली व्यवस्था हा अपूर्व विधी नसता. मूढ हे तत्वनेनता आसक्तता ठेवीची. म्हणून ही वेदशास्त्राने व्यवस्था केलेली आहे, सांगून ठेवलेलं आहे. नाही तर मग कोणी कसंही वागलं असतं आणि सगळीकडे अधर्म वागला असता झालेला असता व असं. मद्यमांस मैथुनापासून निवृत्त व्हावा जन असे शास्त्राचे प्रतिपादन भूपनंदन नेतो. आणि असं हे सर्व शास्त्रात दिलेलं आहे आणि सर्व शास्त्राप्रमाणेच करायला पाहिजे काही गोष्टी. अनेक स्त्रियावरून ऋतुकाली करी गमन पशुसंख्या करून मांसभक्षण करीतो अनिष्टो मादी करून नित्य करी सोमपान म्हणे मी अमर होऊन स्वर्गभोगीन निरंतर. मग काही दिवसांनी काय झालं, मग तो त्याला त्याच्यामध्ये सर्व गळून गेलेला आहे संसारामध्ये. मग त्यांनी काय सुरू केलं, अनेक स्त्रिया आणल्या, नंतर अनेक पशु आणले, त्यांना मारायचं, त्यांचं मांस सेवन करायचं, नंतर मद्य प्यायचं, असा करायला लागलेला आहे. नंतर तो अग्निष्टोमादी करून नित्य करी सोमपान म्हणे मी अमर होऊन स्वर्गभोगी न निरंतर. अग्निष्टोमादी म्हणजे एक प्रकारचा तो यज्ञ आहे. तो यज्ञ करायचा आणि नंतर मद्य प्यायचा आणि नंतर म्हणायचा मी अमर होईल किंवा मी स्वर्गाला जाईल. अशी ज्याची कुबुद्धी, म्हणून त्याची बुद्धी फिरायला लागलेली होती. अशी ज्याची कुबुद्धी नो हे तयाची शुद्धी वाया जोडी उपाधी जाणे सुधी सुबाहू हे. नंतर त्याचा जो भाऊ होता त्याने बघितलं हा आता वाया चाललेला आहे म्हणे, आपला भाऊ हा आता वाया चाललेला. तो सुबाहू आलेला आहे तिथून, त्याने बघितलेले आहे सर्व. सुबाहू म्हणे भ्राता संसारही बुडाला आता त्याला काढावा वरता तरीच बंधुता साजेल. तर आता मी जर याला या अशा याच्यामधून अघोर संसारामधून बाहेर नाही काढलं तर मी त्याचा भाऊ कसला म्हणे, मी आता भाऊ आहे त्याचा, म्हणून मला त्याचीच हे करावी लागणार आहे म्हणे. हा न्याय राज्य करी यज्ञ यागदान करी धर्मे वागे जरी तरी बहिर्निष्ठ सर्वथा. ठीक आहे म्हणे, हा सर्व करतोय, न्यायाने वागतोय, सगळं करतो आहे, पण आता हा जास्त संसारामध्ये बुडायला लागलेला आहे म्हणे, म्हणून आता मला याला बाहेर काढावंच लागणार आहे म्हणे. पशुभोग्य जे विषय ते सुख देतील काय तरीही भ्रांती होय याला उपाय करावा. अनर्थ करवी धन विषय भोगावी धन गर्वताठा करवी धन एक धन घात करी. तर धनामुळे काय होतं, अनर्थ होतो म्हणे. धन असलं तर विषय भोग हे होतं म्हणे. नंतर धन आलं तर अभिमान येतो, गर्व येतो, असा हा धनाने सगळं निपात होतो म्हणे मनुष्याचा. तरी आता ध्यान सोडावे त्याच्या समीप जावे त्याचे धन लुटावे मग विरागी होईल तो. तर मग तो म्हणतो आता ध्यान सोडून आता याला चांगल्या मार्गावर आणण्यासाठी मला जावंच लागेल, असं म्हणून तो यायला लागलेला आहे. असा निश्चय करून जड मूढता सोडून सुबाहू नगरी येऊन बोले वचन राजाप्रती. मग त्याने आलेला आहे तो आणि सांगतो राजाला, म्हणे मी ज्येष्ठ भ्राता मी राज्य करीन आता हे नये तुझ्या चित्ता तरी वाटा दे मला. अलर्क म्हणे तयाला पितयाने राज्य दिले मला ते मी देईन तुला तुझा तपाला वनांतरी. तर तो सुबाहू आलेला आहे, तो सांगतो की हे राज्य आता मला दे म्हणे. मग तो अलर्क सांगायला लागला की हे मला पित्याने दिलेलं आहे, मी काही तुला देणार नाही म्हणे, तू तुझा तप करायला निघून जा म्हणे वनात. भूतळी राजा मी एक तुला देऊ काय भीक तुला जड म्हणती लोक राज्या लायक तू न होसी. जरी तू क्षत्रिय असशी तरी युद्ध करी मजशी घेई या पुला भागासी ना तरी तपासी चालवणी. मग तो सांगतो म्हणे हे मला वडिलांनी दिलेलं राज्य आहे तू आणि तू राज्य करण्यालायक नाहीच आहे म्हणे, तू जा म्हणे निघून, आणि तू जर खरंच क्षत्रिय असशील तर माझ्याशी युद्ध कर आणि हे राज्य घे म्हणे, नाही तर आपला आपला तप करायला निघून जा म्हणे, असा तो अलर्क भावाला सांगतो आहे. तुम्ही कपटी कळाले आता हेची पूर्वी कळता तुमची बरीच व्यवस्था करिता येती यथार्थ. तुम्ही दीन म्हणून करीत होतो पाळन हे तुमचे कपटी मन आता कळून आले मज. अरे म्हणे तुम्ही किती कपटी आहात म्हणे, मला वाटलं होतं म्हणे तुम्ही गरीब आहे वा, म्हणून तुम्हाला मी सांभाळत होतो म्हणे आत्तापर्यंत, पण आधीच जर कळालं असतं तर तुम्हाला एवढं मी सांभाळलंच नसतं म्हणे, आत्ता कळालं म्हणे तुमच्या मनात काय आहे ते. तू आता येथून शीघ्र जा निघून असे निर्भत्स वचन सुबाहू ऐकून फिरला. काशी राजापाशी जाऊन
तया सर्व सांगून सुबाहू म्हणे सहाय्य करून द्या मिळवून माझा भाग. मग ते सुबाहूने ऐकलं त्याचं बोलणं आणि तो मागे फिरलेला आहे आणि काशीराजाकडे गेलेला आहे आणि त्याला सांगितलं की तुम्ही मला आता मदत करा म्हणे. आम्ही एकापासून 4 झालो उत्पन्न, आम्हा तिघा अवैरून राहे राज्य करून एकला, मागता माझाही मला भाग देत नाही, याला शिक्षाही द्यावी मही हिसकुनी. तर म्हणे याला आता तुम्ही शिक्षा करा म्हणे. आम्ही 4 भाऊ आहेत म्हणे, पण हा एकटाच राज्य करतो आणि आम्हाला तिघांना काहीच देत नाही म्हणे, तर तुम्ही याची जमीन हिसकून घ्या म्हणे. तरी तू सहाय्य करी मी होतो पुढारी, तू किमपि अंतरी भयन धरी सर्वथा, मी योगी असे मनी आणीन जसे, सिद्धीस नेईन तसे जय वसे बरोबर. तर म्हणे तुम्ही फक्त पुढे व्हा म्हणे, तुम्ही मला सहाय्य करा, मी पुढे होतो आणि मी योगी आहे म्हणे, मला योगसिद्धीने सगळं काही करता येईल म्हणे आणि विजयच प्राप्त करेल म्हणे मी, तर तुम्ही फक्त मला सहाय्य करा असा तो काशीराजाला सांगतो आहे. तया म्हणे काशीराजा मी मांडलिक राजा, सार्वभौम बंधू तुझा तेथे माझा काय पाड. सुबाहू म्हणे तयासी सहाय्य करावे दीनासी, हा धर्म तुम्हासी दिला असे ईश्वरे, तो धर्म स्वीकारिता जरी धर्मयुद्ध करिता, रणी ये पचता तरी मुक्तता मिळेल. म्हणे तो मांडलिक काशीराजा म्हणतो मी तर मांडलिक राजा आहे म्हणजे छोटा आहे म्हणे, आणि तुझा भाऊ जो आहे तो सार्वभौम आहे म्हणे, शूर आणि त्याच्याकडे सर्व काही आहे म्हणे, तर तो मला नक्कीच हरवेल म्हणे. मग तो सुबाहू सांगतो म्हणे गरिबांना सहाय्य करावा असं तुम्हाला ईश्वराने हे दिलेले म्हणे, आशीर्वाद दिलेला आहे, तो धर्म तुम्हाला स्वीकारावाच लागेल म्हणे, आणि जर युद्ध करता करता जरी तुम्ही रणांगणात मृत्यू पावले तर तुम्हाला मुक्तीच मिळते म्हणे, असा तो सांगतो आहे त्या काशीराजाला. युद्धी शत्रू जिंकिता सर्व राज्य ये हाता, स्वर्ग मिळे रणी मरता उभयता तोटा नाही. तर युद्धामध्ये राज्य जिंकलं, जर शत्रूला जिंकलं तर राज्यच मिळतं आणि मरण जर आलं तर स्वर्ग मिळतो म्हणे, म्हणजे दोघी ठिकाणी फायदाच फायदा आहे म्हणे. मला राज्य मिळता तुला न विसरेन सर्वता, असे तया सांगता म्हणे आता ऐक सुबाहो, पूर्वी मी जाऊन अलर्कासी भेटेन, बुद्ध्या शिष्टाई करीन भाग घेईन मागून. मग तो सुबाहू सांगतो मी तुला विसरणार नाही म्हणे, असं तो सांगतो आहे. मग तो सुबाहू तो काशीराजा सांगतो मी आधी अलर्काला जाऊन भेटेल, गोडी गुलाबीत सांगून पाहिल, आणि जर नाही दिलं तर मग युद्ध करू म्हणे आपण. जरी तो न ऐकेल भाग तुझा न देईल, तरी युद्ध होईल हा बोल आवडे की. मग सुबाहू बोले हे मज आवडले, मग दोघे चालले चतुरंग सेना घेऊन. ठीक आहे म्हणे, आधी जर त्यांनी गोडीत ऐकलं तर ठीक आहे म्हणे, असं म्हणून नाही ऐकलं तर युद्ध करू म्हणून ते चतुरंगी सेना घेऊन चाललेले आहे त्या अलर्काला भेटायला. पूर्वी काशीराजा जाऊन त्या अलर्का भेटून, शिष्टाई करून म्हणे भागून दे राज्य. अलर्क म्हणे युद्धा वाचून न दे राज्य भागून, असे वचन ऐकून ये परतून काशीराजा. मग तो काशीराजा सांगायला लागला की निम्मी राज्य दे म्हणे याला, तर तो नाहीच म्हणायला लागला. मग तो म्हणे युद्ध केलं तरच देईल म्हणे मी. मग आता ते युद्ध करायला चाललेत. सुबाहूशी कळवून युद्धाचा निश्चय करून, चतुरंग सेना घेऊन नगरा वेढून राहिला. अलर्क ते पाहून स्वये सेना घेऊन, म्हणे करीन कंदन मी बांधीन दोघास. आणि मग असं म्हणून आता युद्धाला सुरुवात झालेली आहे आणि यांनी सुबाहूनी आणि त्यांनी चतुरंग सेना घेऊन नगराला वेढा घातलेला आहे. अचाट सामर्थ्य योग्याचे स्वल्प सैन्य काशीराजाचे, परी पाहता अलर्काचे मन कसे सर्वता. कारण सुबाहू म्हणजे हा योगी होता, योग सामर्थ्याने तो बरोबर जिंकणारच होता. त्यांचं छोटंसं सैन्य होतं, परंतु तरीसुद्धा अलर्काला भीती वाटत होती. वाटे समुद्र लोटला अलर्क मणी खचला, म्हणे हा नावरेल मला पूर्वीच झाला विचार. अरे म्हणे हा काय मला आता आवरेल असं वाटत नाही, उगाच आपण हट्ट केला म्हणे. यावेळी आता याला शरण रिगता, तरी जाईल शाघ्लता उपहास्यता येईल. आणि मी जर याला आता शरण गेलो तर मला अपमान पदरी येईल म्हणे, आणि लोक माझा उपहास करतील, तिरस्कार करतील म्हणे. आता मागे न हटावे यावरी सैन्य लोटावे, यत्ने सैन्य मारावे मग धरावे हे शत्रू. आता युद्धच करावं लागेल म्हणे. असा निश्चय करून पुढे सैन्य लोटून अलर्क करी दारुण, त्याशी रण जोराने दृष्टी पडता सुबाहूची. सेना काशीराजाची परवा न धरी शत्रूची, गणना बाणांची न करी. आणि सुबाहूनी एक दृष्टी टाकली योगबळाने आणि काशीराजाच्या सैन्याला एकदम चेव आलेला आहे.
अलर्काची सेना धाडली यमसदना, सर्व मुक्ती प्राण्या नसे कोणा सामर्थ्य. आणि अलर्काची जी सेना होती त्यांना असं त्यांच्या गळाल्यासारखे होऊन गेले, त्यांच्यामध्ये सामर्थ्यच नव्हतं शिल्लक राहिलेलं. सर्व किल्ले फोडून, खंदक भरून, तटबंदी तोडून, दरवाजे मोडून टाकले. अशा प्रकारे सर्व नासधूस करताय. किल्ले तोडून टाकले, खंदक तोडले, खंदक भरून घेतले, तटबंद्या तोडून टाकल्या, दरवाजे मोडले, असं चाललेलं आहे. राजवाडे पाडून, रक्षका झोडून, सैन्यात ते दौडून, ध्वज तोडून टाकती. कित्येक भेदाने फोडिले, कित्येक दाने वळविले, कित्येक सामे मिळविले, धाके पळविले कित्येका. आणि जे काही सैन्य होतं, काहींना हे केलेलं आहे, फितूर केलेलं आहे, काहींना दान दिलेलं आहे, म्हणजे काहीतरी देऊन टाकलेलं आहे, काहींना पैसे दिलेले आहे, आणि काहींना धाक दाखवून अशांना पळवलेलं आहे. योगाचे सामर्थ्य अचाट, फोडविले किल्ले कोट, घाली कोशाची लूट, पाडूनी फूट सुबाहू. जे जे आपुले मानले, ते ते सर्व उलटले, अलर्काचे मन भ्याले, म्हणे हे झाले विपरीत. जो जो आपला मानत होता तो सर्व फूट पडलेले आहे, फितूर झालेला आहे त्या अलर्काची सेना. विपाको दारुण या राज्ञा, शत्रुरल्योप्य रुंतुदः, उद्वेजयति सूक्ष्मोपी चरणं कंटकाकुरा. राजदंड हा भयंकर असतो आणि सामान्य शत्रू मर्मावर घाव घालतो, आणि बारीक बारीक रेशमी वस्त्रसुद्धा काय माणसाला टोचत असतात म्हणे. असा हा या श्लोकाचा अर्थ आहे. जो आपुल्या पदरचा, काशीराजा मानला साचा, तो मित्र हा शत्रूचा, केला आमुचा विश्वासघात. हा काशीराजा जो आहे म्हणे, तुम्हाला वाटला हा माझा मित्र आहे, पण त्याने सुद्धा माझा विश्वासघात केला आणि शत्रूला जाऊन मिळालेले आहे म्हणे. सेना ही तिकडे वळली, ही वार्ता मला कळली, माझी शक्ती गळाली, मर्यादा टळली सत्याची. असं म्हणून मला आता सगळं कळालं म्हणे काय झालं ते. प्रधानाधिक फुटले, सर्व कोश लुटले, आता बळ खुंटले, मन विटले आता माझं प्रधान पण फुटला म्हणे, तोही तिकडे निघून गेलेला आहे, माझं खजिनाही लुटून नेलेला आहे म्हणे यांनी. हा आला कर्माचा भोग, हा मोठाच हृदरोग, रणी होता भंग, कासया मग राहावे आता. हे झालं म्हणे, सगळं माझा अपयश यायला लागलेलं आहे. संभाविताची अपकीर्ती, होता जाणीवतीच मूर्ती, अलर्क म्हणे आता स्थिती, होता भीती वाटते. इति श्रीमत्परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते 30 श्री गुरुदत्तात्रयात् नमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.